चला लगेच दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण क्विकली पोहोचायचं आहे. विनंती असेल वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. माऊली इव्हेंटच्या माध्यमातून जेही प्रेक्षक आमच्या समेत जोडले असतील त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शिरवलीकर चषक 2026 मध्ये स्वागत आहे. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हे सामने आपण बघू शकतो आणि टेनिस क्रिकेटला देखील खूप ग्लॅमर आलाय. कारण ज्या पद्धतीच्या स्पर्धा इथे आपल्याला बघायला मिळतात, पूर्वी जर पाहिलं तर डे क्रिकेट स्पर्धा व्हायच्या, आता इकडे पाहू शकतात की हे ग्लॅमर आलं आणि त्यानंतर नाईट टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा इथे बघायला मिळतात आणि पारितोषिक त्याच्यानंतर बक्षीस ते देखील अव्वल दर्जाशी डेफिनेटली बघू शकतात. आणि त्याचमुळे याही स्पर्धेला 4 लागलेत आणि खूप चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आहे. गीतेश दादा प्रतिष्ठान सासने संघ आणि दुसऱ्या बाजूने LG ग्रुप साजई संघ. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ जर पाहिले तर एकाच राशीचे. प्रथमेश पहिलाच बॉल दावडी ग्राउंड उडवलाय. एका टप्प्याच्या अगदीच बॉल डीप मध्ये चालला होता आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न केलाय. सिंगल धाव फलकावरती इथे देखील वेगाने कंप्लीट झाली आहे. धावाची सुरुवात केली आहे आणि एक सिंगल धाव फलकावरती आपल्याला बघायला मिळते आहे. स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान सासने संघ मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करण्यासाठी आपण बघू शकतात आणि दुसऱ्या बाजूने LG ग्रुप साजई संघ मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहत आहेत. नेक्स्ट मॅच जय मल्हार मानिवले आणि दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक स्टार काकडपाडा या संघाच्या दरम्यान पुढील मॅच रंगणार आहे. तर दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये आपले कॅप्टन पाठवायचे टॉस साठी. जाऊयात मॅचच्या दिशेनं. या वेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट बॉल पाठवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, बॉलला रिटर्न करतात. एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना आपण बघू शकतात. 2 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट झालाय आणि 2 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 2 आकडावरती. सिंगल डबल या गोष्टीला सध्याच्या घडीला इथे प्राधान्य दिलं जाते आणि मॅच क्रमांक 3चा खेळ या तिसऱ्या दिवसामध्ये अनुभवू शकतात. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय, परंतु सरळ रेषेत बॉल निघून गेलाय. फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदी जवळून गेलाय आणि त्याचमुळे पंच देखील सांगतायत की इट्स अ फिअर. एक चांगला बॉल कंप्लीट झालाय, डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ तो सध्याच्या घडीला कंप्लीट होत असताना संघाची टोटल आता इकडे 2 आकडावरती आपण पाहत आहेत. फुल टॉस बॉल डीप मध्ये चालला होता, बॉलला स्टॉप केलंय इनफिल्ड मध्ये आणि त्याच्यानंतर त्याला रिटर्न केलंय. एक सिंगल धाव फलकावरती इनफिल्डच्या आतलाय. फुल टोल वसूल करण्याचा मनसुबा खारिज केलाय. विकेट क्रमांक 1, कॅच कंप्लीट, खेळाडू आउट. हा रिप्ले पहा. फुल टॉस बॉल होता, लोअर फुल टॉस ऑन दी टोस केले. त्याच्यानंतर बॉल उंच गेलाय, डिस्टन्स मेंटेन करता आला नाहीये आणि त्याचमुळे तिथे डाऊन डी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये कॅच कंप्लीट केलाय आणि विकेट क्रमांक 1चा पतन देखील होत असताना आपण बघू शकतात. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. सध्याच्या घडीला 3 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. ऋतिकजी देसले आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर रील स्टार नरेशजी पस्ते यांच्या माध्यमातून पाहू शकतात की 200 रुपयाचा कॅश प्राइज या कॅचसाठी इथे जोडलं गेलंय. थँक्यू सो मच. मंचावरून त्यांना देखील आपण अनुभवू शकतात. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती 3 आकडावरती आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. प्रथमेश समोरच्या बाजूने पुन्हा गेल्या केले आक्रमण. डाऊन डी ग्राउंड क्लिअर झालाय.
आगीचा गोला फेकला सरळ सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. चार धावा आहेत. चुकीची दुरुस्ती इथे केली जाते. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज रवी आलेत. पहिला षटकाचा खेळ प्रतापेशने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 7 धावा 1 विकेट. अंतिम बॉलवरती तो चौकार आणि त्याच्यानंतर धावा देखील वाढल्यात. परंतु पहिला मेंढेटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे हे म्हणायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा तयार आहेत आतिश आणि दुसऱ्या बाजूने रवी यांच्यातील खेळ तो बघायचा आहे. रवी बॉलिंग ट्रॅकवरती तयार. यामुळे साही बॉल फिरवलंय. आपल्या बोटांची जादू बिखरवली आहे. रवी अनुभव आहे आणि अनुभव पणाला लावतोय. एक चांगला बॉल, डॉट बॉल इथे बघा मिळतोय. सध्याच्या घडीला जबरदस्त गोलंदाजी इथे साजई संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये केली जाते. LG ग्रुप साजई संघ पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक आहे, परंतु खाली क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलंय. एका टप्प्यावरती बॉलची फील्ड झाली, बॉलला रिटर्न केला. त्याच्यानंतर 2 धावा फलकावरती त्या कंप्लीट होत असताना आपण बघू शकतात. आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 9. चांगला खेळ आपण पाहत आहेत रवीच्या माध्यमातून. डॉट बॉल, त्याच्यानंतर 2 धावा. LG ग्रुप साजई संघ. दुसऱ्या बाजूने स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान सासने संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. यावेळेस साफ ट्रॅकर बॉलवरती पुलचा फटका पॉवरफुल आणि बॉलला केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. धमाकेदार हा 1 बाउन्स ओव्हर दी रोपचा हा चौकार. बरं होईल. चौकार, यस. 4 धावा. मॅच रंगणार आहे. तर दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण पाठवायचे, तर आपण पुढील मॅचचा टॉस देखील कंप्लीट करणार आहोत. समोरच्या बाजूने उडवलाय, डिस्टन्स मेंटेन नाहीये. कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 2. हा दुसरा झटका. खेळाडू आउट. थँक्यू सो मच. भावेशजी देसले यांच्या माध्यमातून या कॅचसाठी तब्बली 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि त्यांच्या समवेत नरेशजी पस्टे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जोडलं गेलंय. ग्रामस्थ सन्माननीय आदरणीय नरेशजी गागस सर इथे उपस्थित आहेत आणि त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. कॅच कंप्लीट केले. दुसरा विकेट तो आपल्याला बघायला मिळतोय. 13 धावा सोडल्या गेल्यात आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. फुल्लर चेंडू टाकले जातात, परंतु बॅटच्या रडार पासून दूर ठेवले जातात. बोटांची जादू इथे दाखवली जाते. फिंगर रोल केले जातात. नरेशजी गागस सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा पुल टॉस, त्याच्यावरती समोरच्या बाजूने फटका एक्झिक्यूट केलाय. एक सिंगल धाव. वर फुल टॉस होता बॉल. आय थिंक जर पाहिलं तर
फुल लाईन यॉर्कर होता आणि ताशावरती आक्रमण ते केलंय. एक सिंगल धाव फलकावरती इथे आपल्याला बघायला मिळते आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 14 आकडावरती थोडीशी स्तुस्थिती या मॅच मध्ये बघू शकतात. अंतिम बॉल बॉलिंग ट्रॅक वरती रवी जबरदस्त कामगिरी करतात. अंतिम बॉल स्विंग अँड मिस, जबरदस्त गोलंदाजी, बॅटची एज आणि विकेट. क्रमांक 3, तिसरा झटका, खेळाडू आउट. स्पेल जबरदस्त गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा 1 विकेट. त्याच्यानंतर रवी आलेत आणि रवीच्या माध्यमातून 2 विकेट आणि 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान सासने संघाची 14 आकडावरती बघायला मिळते. लो स्कोरिंग मॅच सध्याच्या घडीला 2 षटकांमध्ये बघू शकतात, परंतु इथनं 3 षटकं अजूनही येणं बाकी आहे. या षटकांमध्ये धावा बनल्या तर एक चांगली फायटिंग टोटल फलकावरती डेफिनेटली उभी राहू शकते आणि त्यासाठी प्रयत्न इथे केले जातील. आम्ही शिरवलीकर चषक 2026चा हा रणसंग्राम आपल्याला बघायला भेटतो या मॅच मध्ये आणि काय जबरदस्त गोलंदाजी LG ग्रुप साजही संघाच्या वतीने या मॅच मध्ये केली जाते. विकेट 3 बाद झाले, 14 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. ओपनिंग पॅरस मध्ये जे 2 बॅटर झाले होते दाखल ते आता तंबूच्या आशेला जाऊन बसलेत निवांत. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर आणि राकेश आपण बघू शकतात. चला बॉलर तयार. प्रथमेश पुन्हा एकदा षटक क्रमांक वैयक्तिक 2रा आणि संघाचं 3रं. यावेळेस समोरच्या बाजूने पुन्हा एकदा बॉलला ड्राईव्ह केलंय. लगोनच्या क्षेत्रामधून खेळाडू पुढे सरसावतात, बॉलला रिटर्न करतात. एक सिंगल धाव चुकी झाली आहे आणि त्या चुकीमुळे सिंगलला डबल मध्ये अगदी वेगाने परावर्तित केलंय. पैकी ॲक्युरेट होती, परंतु कलेक्ट करण्यामध्ये थोडीशी चूक झाली आणि त्याचमुळे सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय आणि 2 धावा परावर्तित होत असताना संघाची टोटल 16 आकड्यावरती. प्रथमेश ज्याने खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये केलाय गोलंदाजी करत असताना त्याच्या माध्यमातून 9 धावा. दुसऱ्या बाजूने सागर 3 चेंडू आणि 2 धावा त्याने बनवल्यात. राकेश अजूनही एकही चेंडू खेळला नाहीये. तयार प्रथमेश पुन्हा एकदा. वेगवान बॉल, गती, भन्नाट वेगाचा बॉल इथे बघू शकतात. तुमच्याकडे गती असेल आणि त्याच्यानंतर अचूक टप्पा असेल ना तर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बॅटरला नाचवू शकता आणि हेच इथे प्रथमेशने करून दाखवलंय. दुसरा बॉल देखील डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 35 धावा सध्याच्या घडीला फलकावरती हा प्रोजेक्ट स्कोर आपल्याला दाखवला जातोय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळेस आपटून टाकलेल्या बॉल वरती डिस्टन्स मेंटेन करता आला नाहीये. पुन्हा कॅच कंप्लीट. पत्तूचा वार, विकेट क्रमांक 4. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 16 धावा फलकावरती जोडल्या, 4 विकेट सध्याच्या घडीला बाद केले आहेत. 2.3 चेंडूचा खेळ तो प्रथमेशने सध्याच्या घडीला कंप्लीट केलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरची लेंथ इथे यूज केली जाते आणि त्याच्यावरती यश देखील येते. पहा, बॅटरच्या रडारपासून तुम्ही ज्यावेळी चेंडू दूर ठेवता ना तिथे बॅटर स्ट्रगल करत असताना आपण बघू शकतात आणि त्याचमुळे विकेट. आता इकडे धाबा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण या स्पर्धेमध्ये या विकेटवरती धाबा खूप बनतायत आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील करावे लागतील. चांगली खेळी, चांगली बॅटिंग तुम्हाला करावे लागेल. एक सन्मानजनक स्कोर फलकावरती उभा करावा लागेल. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 16 धाबा फलकावरती त्या बघू शकतात. आणखी 3 चेंडू आहेत. स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान सासने संघ जो बॅटिंग करतोय. 4 विकेट महत्वाची तंबूच्या आशाला परत बाद झालेत आणि त्याच्यानंतर LG ग्रुप साजही संघ जो सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना आपलं वर्चस्व डॉमिनेट करतोय. जबरदस्त कामगिरी इथे त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. पुन्हा बॉल प्रथमेश तयार. भन्नाट वेगाचा बॉल, फटका ही फसला होता परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन
जात असताना चेंडूला स्टॉप केलाय, बॉल रिटर्न केला, 2 धावा फलकावरती तिथे देखील वेगाने कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्येत वाढ. 18 आकडावरती ही धावसंख्या बघायला मिळते. 6.75च्या अवरेजने धावा इथे बनवण्याचा प्रयत्न तो केला जातोय. 2 चेंडू अजूनही आहेत. प्रथमेश सध्याच्या घडीला 11 धावा, 2 विकेट त्याने वैयक्तिक खर्च केल्यात. आता या 2 चेंडूवरती चांगले स्ट्रोक फेकावे लागतील. यावेळेस कलात्मक क्लासिक स्ट्रोकची निवड, फटका तोही फसलाय. वॉट कॅच, कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 5 आउट. अरे सुरमे की तरह पिसाइन लोगों ने हमें, तब जाके बसे लोगों के निगाहों में हम. आणि प्रथमेशने दाखवला आपल्या गोलंदाजीचा दम. आणि काय गोलंदाजी केली जाते. बॅटरच्या रडारमध्ये चेंडू जरूर दिला होता, परंतु फील्ड अनुसरून अचूक टप्प्यावरती भेदक मारा हा अस्त्र, हा वेपन मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशच्या माध्यमातून सध्याच्या घडीला इथे देखील यूज केला जातोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची टोटल 18 आकडावरती 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अर्धी बॅटिंग करणारी टीम आता डगआउटच्या रस्त्याला गेली आहे आणि तिकडे 6व्या विकेटसाठी हर्षद आणि राकेश या खेळाडूमध्ये आता इथे पार्टनरशिप बनवावी लागेल. अंतिम बॉल, प्रथमेश पुन्हा तयार. 18 धावा फलकावरती जुडल्यात, 5 विकेट बाद झाल्यात. त्यावेळेस देखील भन्नाट वेगाचा बॉल, लोवर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस नाहीये आणि सिंगल धावेच्या मदतीने पाहू शकतात की धावसंख्या 19. 3 षटकाचा खेळ समाप्तीच्या अखेरीस 19 वरती 5. तुर्तास घेऊया हलकाचा छोटा ब्रेक. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा आम्ही शिरवलीकर चषक 2026. पाटोले यांच्या शुभस्थानी पाहू शकता तिथे नरेशजी घागस यांचा यथोचित मान आणि सन्मान तो इथे आपण कंप्लीट करतोय. तर या नरेशजी घागस सर आपण पुढे यायचं, आपला यथोचित मान आणि सन्मान या क्रीडा मंचाप्रमाणे इथे कंप्लीट करतोय. तर यायचं आपण पुढे. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय मोहनजी खुणे साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील शुभागमन झालंय. एक जबरदस्त गोड व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळते आणि अध्यक्ष कसा असावा तर मोहन भाऊ खुणे यांच्यासारखा, कारण या स्पर्धेला खूप मदत त्यांच्या माध्यमातून देखील ती जोडली गेली आहे. आणि पाहू शकतात की एक चांगली स्पर्धा मसा परिसर क्रिकेट असोसिएशन उभी केली आणि या विभागातील आणि या परिसरातील पाहू शकतात की रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण बघू शकतात. आणि पाहू शकतात की ही मोठी उपलब्धता आहे मसा क्रिकेट परिसर असोसिएशनच्या अंतर्गत, कारण नाईट बॉल, टेनिस, क्रिकेटच्या स्पर्धा खूप कमी पाहायला मिळतात. आणि पाहू शकतात की ही उपलब्धता पाहू शकतात की मसा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. आणि त्यांच्या स्वागतासाठी बॉलला पाठवलंय लॉंगांच्या पलीकडे. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट, सिक्सर. दॅट जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली जाते. हा रिप्ले पहा, बॅटच्या रडामध्ये जसा चेंडू आलाय, आडवा बॅटनं बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे आणि त्याचमुळे 25 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती कपिल वरती आक्रमण केलंय. सध्याच्या घडीला त्याने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा आडव्या बॅटनं दिशा दिली आहे. आता लॉंग लेगच्या क्षेत्र खाली आहे आणि बॉल निघून जाय सरळ वन माउस ओव्हर दी रोप, सीमा पार, धम्माकेदार चौकार 4. गेला डाऊन डी बॉल येण्याचा प्रयत्न आहे, परंतु तिथे स्टॉप झाले.
इथे स्टॉप झाल्यानंतर कॅच कंप्लीट केला असता एक सिंगल धाव फलकावरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि त्याचमुळे 2 धावा फलकावरती त्या अधोरेखित झाल्यात आणि संघाची टोटल आता 31 आकडावरती जोडली आहे. 3.4 चेंडूचा खेळ ते कंप्लीट झालाय. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. तिथे हर्षदच्या बॅटमधून चांगले फटके आलेत. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळायचा होता. आउटसाइड डे ऑफ स्टंप राहिला आणि इथे रेफर केलं जाते. वाईट चेक केलं जाईल आय थिंक आणि ते आपण टीव्ही अंपायरच्या मदतीने चेक करतोय. टीव्ही अंपायर इथे जोडली जातील. सन्माननीय आदरणीय गणेशजी घागस यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. तर या आपण पुढे यायचा आपला विशेष सन्मान या मंचावर इथे कंप्लीट करतोय. इट्स अ व्हाईट बॉल येतोय. मांदिवली गावाचे पोलीस पाटील अर्थातच सन्माननीय आदरणीय संतोषजी चौधरी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा ही बॉल आउटसाइड ऑफ स्टंप खेळला आणि बॉल चाललाय तिथे ओव्हर दी कव्हर फटका होता. एक सिंगलला डबल मध्ये वेगाने कंप्लीट केला आणि 2 धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. संघाची टोटल आता 2च्या मदतीने एक चांगली टोटल फलकावरती आता इकडे उभी होत असताना बघू शकता. 34 आकडावरती अंतिम बॉल शिल्लक असेल. कपिल बॉलिंग ट्रॅकवरती थोडेसे खर्चिक राहिलेत कारण मागील 3 षटकामध्ये धावा खूप कमी होत्या. या षटकामध्ये धावा बनल्यात 35 या 34 आकडावरती. याही वेळेला बेहेस्ट वरती बॉल अदलला गेलाय. एक सिंगल धाव कंप्लीट. फेकी खराब आणि त्या खराब फेकीच्यामुळे आता सिंगलला डबल मध्ये एक परावर्तित कंप्लीट केलाय. षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 36. दत्तात्रेयजी कापडी साहेब इथे उपस्थित आहेत आणि आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शिरवलीकर चषकामध्ये स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सन्माननीय आदरणीय संतोषजी चौधरी साहेबांचा इथे विशेष सन्मान तो इथे कंप्लीट करतोय. सौरभजी यांच्या शुभस्थानी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभस्थानी पाहू शकतात की इथे चौधरी साहेबांचा विशेष सन्मान तो इथे कंप्लीट करतोय. ठाणे जिल्हा अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान या मंचावरून आपण इथे कंप्लीट करतोय. एक गोड व्यक्तिमत्व आणि पोलीस पाटील देखील आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही शिरवलीकर चषकामध्ये तो आपल्याला बघा येतोय. एक चांगलं गोड व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती ती नोंदवली त्याबद्दल आम्ही शिरवलीकर चषकाच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय मोहनजी खुणे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या मंचावरनं केला जाईल. ही स्पर्धा आपण पाहू शकतात उभी केली आहे आणि या स्पर्धासाठी पाहू शकतात की टीम्स कमी पडत होत्या आणि पाहू शकतात की इकडे तुम्ही आयोजन चालू करा, मॅच सुरू करा, आम्ही टीम तुम्हाला पुरवणार हा शब्द त्यांच्या माध्यमातून दिला होता. आणि नक्कीच म्हणेन की अध्यक्ष कसा असावा तर तो मोहनजी खुणे साहेबांसारखा असावा आणि पाहू शकतात की साहेबांचा हा विशेष सन्मान या क्रीडा मंचावरून आपण इथे कंप्लीट करतोय. थँक्यू सो मच साहेब. अशीच मदत ही सातत्याने लाभो आणि तुमची उपस्थिती ती लाभो. हे असोसिएशन पुढे जाईल हीच पाहू शकता सदिच्छा देतोय आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळतोय. तिथे आणखी एक कॅच कंप्लीट केला. विकेट क्रमांक 7 6वा झटका इथे बसतोय. सासने गावाचे ग्रामस्थ सन्माननीय आदरणीय दत्तात्रेयजी कापडी साहेबांचा इथे विशेष सन्मान तो इथे कंप्लीट करतोय. तर या दत्तात्रेयजी आपण देखील पुढे यायचं आहे. सौरभजी यांच्या शुभस्थाने हा विशेष सन्मान आपला इथे कंप्लीट करणार आहोत. आम्ही शिरवलीकर चषकाची खासियत राहिली आहे की इकडे जरूर पैसा कमी असला परंतु माणुसकीचं नातं हे डेफिनेटली शिरवलीकरांच्या वतीनं ते जपलं जाते आणि पाहू शकतात की हे माणुसकीचं नातं तमाम शिरवलीकरांच्या वतीने या शिरवली चषकामध्ये आपल्याला बघायला मिळते. एक चांगली स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. कमी गतीचा बॉल गुडघे वाकवलेत
परंतु तेवढीशी ताकद नव्हती आणि त्याचमुळे 2 धावा फलकावरती इथे कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि यस डेफिनेटली तिसरी धाव देखील तिथे देखील कंप्लीट होतीये. 3 धावा कंप्लीट होत असताना संघाची टोटल आता 39 आकड्यावरती आपल्याला बघायला भीतीये. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन जय मल्हार मानविले आणि दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक स्टार काकडपाडा संघाचे कॅप्टन आपण येऊन राहायचं. आपण या 4 बॉल नंतर टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. चला बोट टीम कॅप्टन आपण विनंती असेल आपले कॅप्टन पाठवायचे. जय मल्हार मानवली संघाचे कॅप्टन आणि सिद्धिविनायक स्टार काकडपाडा संघाचे कॅप्टन. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉलला फिरवलंय आणि पाठवून दिलंय सरळ सीमा पार. चौकार येतो इच्छा. चांगल्या बनल्या. 43 या आकड्यावरती धावसंख्या बघायला भीती आहे आणि त्याचं मुख्य कारण हर्षदची बॅटिंग, ज्याने 200च्या स्ट्राईक रेटने 8 चेंडूमध्ये 19 धावा ठोकल्यात आणि त्याचमुळे चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या मध्ये ती बघायला भीती आहे. चार चेंडूचा खेळ आता इकडे अद्यावत असताना आपण बघू शकतात, कारण 3 चेंडू कंप्लीट झालेत. अजूनही 3 चेंडू आहेत. चौथा बॉल याही वेळेला शपळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु सफल नाही आहेत. या स्टँडवरनं बॉल गेला आणि त्याचमुळे हा डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. पुन्हा एकदा एक बिंदी बॉल, डॉट बॉल. लहू हा गोलंदाजी ट्रॅक करणं पाहू शकतात. 7 धावा 1 विकेट त्यानेही खर्च केली आहे. LG ग्रुप साजई संघ, दुसऱ्या बाजूने स्वर्गीय गीतेशदादा प्रतिष्ठान सासने संघ बॅटिंग करतोय. चांगली टोटल फलकावरती उभी झाली आहे. एक फायटिंग टोटल फलकावरती ती म्हणावी लागेल, कारण 3 षटकांमध्ये वर्चस्व होतं गोलंदाजाचं. यावेळेस गुडघे वाकून बॉलला पाठवून दिलंय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅच कंप्लीट केली जाईल. विकेट क्रमांक 7 गॉन. टूर्स अँड ट्रॅव्हल्स, लग्न समारंभ, देवदर्शन, ट्रिप व इतर कार्यक्रमासाठी योग्य दरामध्ये गाड्या भाड्याने मिळतील. तर पाहू शकतात हा कटआउट देखील आपण इकडे तो टाकणार आहोत. तर मोहनजी पस्टे यांना आपण संपर्क करा. अगदी तो कटआउट देखील आपण इकडे टाकतोय. इंदवी टूर्स अँड ट्रॅव्हल यांच्या माध्यमातून पाहू शकतात तुम्हाला गाड्या त्या भाड्याने मिळणार आहेत. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 43 धावा फलकावरती सोडल्या गेल्यात. अंतिम 1 चेंडू आहे आणि विकेट देखील 7 बाद केल्यात, परंतु धावा देखील स्वर्गीय गीतेशदादा प्रतिष्ठान सासने संघाच्या माध्यमातून आजच्या या मॅच मध्ये बनवल्या गेल्यात. लहू पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. अंतिम बॉल घेऊन स्लॉग चेंडू. यावेळेस साही बॉल वेगाने निघून गेला. डॉट बॉल इथे बघा मिळतोय. षटक क्रमांक 5 इथे कंप्लीट झालाय. 43 आणि 44 धावेचं टार्गेट सेट केलंय. शिवसेना शाखा प्रमुख शिरवली सन्माननीय आदरणीय राजारामजी आगिवले साहेब इथे उपस्थित आहेत आणि आपलं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. चला जाऊया टॉसच्या दिशेनं. जय मल्हार मानविले आणि दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक स्टार काकडपाडा संघाचे कॅप्टन देखील उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील युवासेना संघटक मुरबाड तालुका आपण इथे टॉस कंप्लीट करतोय. जय मल्हार मानविले आणि दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक स्टार काकडपाडा संघाच्या दरम्यान. चला मानविले संघाचे कॅप्टन आणि काकडपाडा संघाचे कॅप्टन आपण पोहोचायचे. आपण टॉस इथे कंप्लीट करतोय. नेक्स्ट मॅच साहेबांच्या थँक्यू सो मच डीज साहेबांच्या शुभ हस्ते पाहू शकतात कॉइन स्पिन केला जाईल. चला मानविले आणि काकडपाडा संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल चला मानविले संघाचे कॅप्टन पोहोचले गेलेत. काकडपाडा संघाचे देखील कॅप्टन इथे जॉईन होत आहेत. आपण कॉइन स्पिन करतोय. 2 बिग बॅटल आणि बिग संघाच्या दरम्यान इथे नाणेफेकीचं कौल ते कंप्लीट करतोय. मान्यवर आहेत आणि या मान्यवरांच्या शुभ स्थाने हा टॉस आपण कंप्लीट करतोय. कॉइन स्पिन केला जाईल. हेड्स अँड टेल नाण्याच्या 2 बाजू असतील. चॉईस कॉल असेल. हेड अँड
हेड्स अँड टेल आणि तिथे मानवली संघाच्या माध्यमातून कॉइन स्पिन केला जाईल. हेड आणि इट इज अ टेल. तर तिथे काकडपाडा संघ हा टॉस जिंकला गेला. शुभेच्छा द्यायच्या दोन्ही संघाला पुन्हा एकदा साहेब आणि आपण देखील मानानं व्यासपीठावरती पुन्हा स्थान बनवायचंय. टॉस जिंकलेत. आय थिंक टॉस जिंकत असताना काय निर्णय असेल? चला आपण जाऊया. तिथे दोन कॅप्टन जोडले गेलेत आणि त्याचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि त्यांना ती आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देखील टॉस जिंकलेत काकडपाडा संघाचे कॅप्टन. टॉस जिंकत असताना आपला निर्णय तो प्रथमतः काय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. नक्कीच एकंदरीत ज्याही मॅचेस झाल्या तिथे बॅटिंग करणाऱ्या टीमचं वर्चस्व जास्त राहिलं आहे आणि मागील मॅच जर पाहिली तर गोलंदाजी करत असताना खूप चांगली कामगिरी केली आहे. काय माइंडसेट आणि काय टार्गेट असेल गोलंदाजी करत असताना? आम्ही त्यांना 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि बॅटिंग चांगली आहे आमची, त्याच्यासाठी आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं. नक्कीच हा प्री प्लॅन असेल की बॅटिंग करत असताना पाहू शकतात की धावा आम्ही चेस करणार या स्पर्धेबद्दल आणि पाहू शकतात की प्रकाश जोताची स्पर्धा आहे. आय थिंक अशा स्पर्धा खूप कमी पाहिल्या मिळतात. तर या स्पर्धेबद्दल आणि आम्ही शिरवलीकर चषक 2026 बद्दल तुझ्या माध्यमातून काय प्रतिक्रिया त्या व्यक्त करशील? तानाजी भाऊ आणि शिरवलीचे सर्व आयोजक, म्हणजे ही तानाजी भाऊची स्पर्धा नसून आमच्या शिरोली मानुली परिसराची स्पर्धा आहे आणि त्यांचं आयोजन खूप छान आहे. मागच्या वर्षी आणि आता वर्षी आणि याच्या पुढेही चांगला होत राहील आणि त्यांना आमच्याकडून खूप सपोर्ट आहे सगळ्यांचा, कारण ही स्पर्धा आमची एकाची नसते, आमच्या शिरोली मानुली परिसराची असते. नक्कीच, कारण एकजूट ही खूप महत्त्वाची असते. शुभेच्छा असतील काकडपाडा संघाला. जाऊयात आपण मानवली संघाच्या कॅप्टनकडे. समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. बॅटिंग करत असताना काय माइंडसेट असेल? कारण तिकडे सांगले की 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या माध्यमातून काय टार्गेट असेल, काय चॅलेंज? आम्ही समोरची टीम सुद्धा आमचीच परिसरातली आहे, त्यांची पूर्ण आमची मॅच आहे ती पूर्ण मैत्रीपूर्वक होणार आहे आणि आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांच्याकडे सुद्धा बॅट्समन चांगले आहेत. त्याच्यामुळे 50मध्ये आम्हाला काही होणार नाही आहे. कमीत कमी आम्हाला 60, 65, 70च्या आसपास तरी पोहोचणं गरजेचं आहे. नक्कीच एक मैत्रीपूर्ण संघर्ष तो डेफिनेटली आपल्याला बघायला मिळणार या मॅचमध्ये. चांगल्या पद्धतीची मॅचेस आपण पाहत आहेत. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल की आयोजनाबद्दल आणि आम्ही शिरवलीकर चषकाचे तुम्ही कशा पद्धतीने आभार व्यक्त कराल? कारण या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळण्याची जी संधी मिळाली आणि मसा क्रिकेट परिसर असोसिएशनच्या अंतर्गत ही सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. काय तुम्ही तुमच्या माध्यमातून? आयोजनाबद्दल तर खूप काय बोलायचं आहे, पण एक नंबरच आयोजन केलेलं आहे. पूर्ण तानाजी आणि पूर्ण शिरवलीकर जी मुलं आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली नाही. याच्या अगोदर माझी टुर्नामेंट झालेली जय मल्हार स्पोर्ट मानवलीकर चषक, त्यामध्ये सुद्धा या पोरांनी खूप मेहनत घेतलेली. माझ्या गावांनी जेवढं नाही केलं तेवढं या शिरवलीच्या पोरांनी केलं आणि निलेश आणि पंढरीच्या पूर्ण फ्रेंडशिपनी. त्याच्यामुळे माझी स्पर्धा यशस्वी झाली आणि याची स्पर्धा ही शिरवलीकर चषक 100% यशस्वी होणार आणि चांगल्यात चांगलं आयोजन केलं आहे. त्याच्याबद्दल सर्व परिसर आणि आमचे पूर्ण सर्व जे असतात, आमचे काय असे पोरच नसतात खेळायला, सर्व म्हातारे बितारे सर्व आमची पूर्ण क्रिकेटचे फॅन आहेत. सर्व रात्रभर इथं टुर्नामेंट पाहण्याचा आनंद घेतात आणि पूर्ण खेळाडूवृत्तीने सर्व इथं खेळतात. नाही याच्या पुढेही खेळत राहतील. धन्यवाद. नक्कीच ही पोचपावती आहे, कारण ही स्पर्धा सुरळीतपणे पार पाडणार हे देखील जोही संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय तो सांगतोय. तर टॉस जिंकलेत काकडपाडा संघाचे कॅप्टन आणि टॉस जिंकत असताना प्रथमतः बॉल फर्स्ट बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय मानवली या संघाला. ओव्हर टू यू. विकेट 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 खेळाडू बाद. सन्माननीय आदरणीय रवीजी कडव साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील शुभागमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून मॅन
बेस्ट बॅट्समनसाठी पाहू शकतात की त्यांच्या माध्यमातून वॉच घड्याळ इथे उपलब्ध करून दिले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यांचा विशेष सन्मान आणि सत्कार या मंचाप्रमाणे इथे कंप्लीट करतोय. तर या साहेब आपण यायचे आपला विशेष सन्मान या मंचाप्रमाणे आपण कंप्लीट करतोय. सन्मान देखील केला जाईल आणि मॅच देखील सुरू आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती विकेट आली आहे धावचीच्या स्वरूपाने. मॅच बनेल. याही वेळेला ही बॉल गतिमान स्टॉप केलाय इनफिल्ड मध्ये आणि बॉलची रिटर्न फेकी केली आहे. एक सिंगल धाव. हा विशेष सन्मान आपल्याला बघायला मिळतोय साहेबांचा, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी घड्याळ वॉच ते आपल्याला इथे उपलब्ध करून दिले आणि ते घोडू व्यक्तिमत्व आपण बघू शकतात. एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय. 1+1. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. संघाची टोटल फलकावरती बघू शकतात 1 या आकड्यावरती आपण पाहत आहात. चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी तयार व्हायचंय. त्यांची बिराडे सर इथे उपस्थित झाले गेलेत आणि आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. मोस्ट वेलकम. सन्माननीय आदरणीय आकाशजी बिराडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि आपलं देखील अमित शिरवलीकर चषकामध्ये स्वागत आहे. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. धावसंख्या 1. ईट का जवाब पत्थर से तोडीस तोड उत्तर. पुन्हा एकदा वेगवान बॉल फटका फसला होता, परंतु त्याच्यानंतर कॅच कंप्लीट करणं थोडंसं कठीण, कारण इतक्या वेगाने बॉल आला होता की तिकडे क्षेत्ररक्षक तयार नव्हते. म्हटलं जातं ना की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सतर्क सावध राहणं ही खूप मुख्य भूमिका आहे. नजर हटी दुर्घटना घटी. आकाशजी बिराडे साहेबांचा हा विशेष सन्मान इथे केला जातो आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह उपलब्ध करून दिलेत आणि त्याचा देखील आभार व्यक्त करतोय. समोरच्या बाजूने दाऊंडी ग्राउंड बॉलला स्टॉप केलं. बॉल रिटर्न केला. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न आणि यस तिथे सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि बॅटर बाद. जबरदस्त मॅच बघू शकतात. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर LG ग्रुप साजई संघाची गोलंदाजी दर्जेदार पद्धतीची बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर पहा स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान सासने संघाची गोलंदाजी देखील दर्जेदार आहे. 2 विकेट डावचीच्या स्वरूपाने बाद केलेत. क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं कुठलं असेल ना तर ते डावचीच्या स्वरूपाने बाद होणं असेल आणि ते टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती कदापि मंजूर नसतं, कारण सर्वात दुर्दैवी बाद आत्महत्या या विकेटला म्हटलं जातं आणि 2 विकेट डावचीच्या स्वरूपाने बाद झालेत. हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. 5 चेंडूचा खेळ विकेट 2 प्राप्त केल्यात. डावचीच्या स्वरूपाने 2 धावा त्याने खर्च केल्यात. कपिलच्या विपक्षामध्ये अंतिम बॉल स्लॉक चेंडू. कपिल पुन्हा तयार. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न. गॅप मधून बॉल काढलाय. आउटफील्ड खूप फास्ट आहे मैदानाची आणि त्याचमुळे बॉल थांबणार नाहीये. निघून जाईल सरळ. बॅकवर्ड पॉइंट ओव्हर दी रोप सीमा पार. 4 चौकार. प्रशांत, अर्जुन आणि सर्वेश आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला विनंती असेल. चला वेळ वाचवायचा आहे. लगेच नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण सज्ज करायचं आहे. सासने आणि दुसऱ्या बाजूने साजई संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. दोन्हीच एकाच राशीचे हे 2 संघ 2 गावं मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला खेळ करतायत. खूप चांगला खेळ बघायला मिळतोय. 6 धाबा फलकावरती जोडल्यात. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. 44 धावेचं टार्गेट आहे आणि इथनं जर पाहिलं तर 38 धावेचं लक्ष अजूनही असेल समोर. सन्माननीय आदरणीय संदीपजी पस्ते इथे उपस्थित झालेत आणि आपल्याला विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. मोस्ट वेलकम.
पेशाने जर पाहिले तर इंजिनियर आहेत आणि एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांचं देखील शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा या आम्ही शिरवलीकर चषकामध्ये आपलं स्वागत आहे. चैतन्य आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि प्रथमेश, ज्या प्रथमेशने आजच्या दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु इकडे बॅटिंग देखील त्यांनाच करावं लागेल. या मॅचमध्ये विजय संपादन करायचं असेल तर कपिलने एक चेंडू खेळलाय, त्यावरती चौकार आलाय. स्पीडअप करायचं आहे. खूप अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च करताय, वेळेची बंधन असेल. पहिलाच बॉल प्रथमेशच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा फटका आहे ग्रेट आणि त्याचमुळे बॉलने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. सिक्सर. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटच्या ऑर्डर मध्ये आलाय समोरच्या बाजूने ओव्हर दी लॉंग ऑन. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचमुळे बॉलला फेकून दिलंय सरळ प्रेक्षक राजा वर्गाच्या भेटीला. सिक्सर. 6 धावा जोडल्यात आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 12 आकडावरती जोडली गेली आहे. प्रथमेश पुन्हा तयार. पुन्हा एकदा प्रथमेशच्या बॅटमधून बॉलला दाखवलंय वावर आणि प्रथमेश दाखवतोय आपली बॅटची पॉवर. सिक्सर. बॅक टू बॅक दुसरा. घागस आणि शंकरची माडसे साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आम्ही शिरवलीकर चषकामध्ये पाहू शकतात की असंख्य पाहुणे मंडळी आपल्याला उपस्थित होत असताना बघू शकतात. पाहुणे मंडळी सातत्याने उपस्थित होत आहेत. दरम्यान हा रिप्ले पहा माऊली इव्हेंटच्या माध्यमातून दाखवला जातो आणि काय जबरदस्त फटका स्क्वेअरलाईक कॅमेराच्या माध्यमातून तो कव्हर केला. पुन्हा एकदा ही बॉल. इथे गोलंदाजाचं वर्चस्व. कमबॅक पलटवार डॉट बॉल. तीन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. संघाची टोटल फलकावरती जबरदस्त बघू शकतात. या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी ती इथे केली जाते. त्यावेळेस पुन्हा एकदा बॉल डीप मध्ये वेगाने चाललाय आणि त्याच्यानंतर बॉलला अडवलंय. बॉल रिटर्न केलाय. एक सिंगल धाव फलकावरती इथे देखील कंप्लीट होती आणि सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होती. 19 धावा जोडल्यात. कपिल हा देखील खेळाडू चांगला आहे. तयार. पुन्हा एकदा त्यावेळेस ही बॉल कुठल्या स्पॉटवरती फिश केलाय. पाठी लेंथ होती आणि त्या लेंथला फिक करणं थोडंसं कठीण होतं आणि त्याचमुळे बॉल वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. चैतन्याचा कमबॅक जबरदस्त पाहू शकतात. पहिल्या 2 चेंडूवरती सिक्सर, त्याच्यानंतर डॉट बॉल 1 रन. पुन्हा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अंतिम बॉल पुन्हा चांगला आहे आणि यस डेफिनेटली एक चांगला षटक कंप्लीट झालाय म्हणायला हरकत नाहीये. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि षटक क्रमांक 2 चा खेळ. परंतु इथे देखील वाईट आलाय. चेक केला जाईल वाईटच्या माध्यमातून. पाहू शकतात हा रिव्ह्यू. इट्स अ फेअर. चला 2 षटकांचा खेळ तो कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 19 आकडावरती जोडली आहे. सन्माननीय आदरणीय रुपेशजी आगिवले सर इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. आणि रवींद्र शिरोशे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. 19 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि चांगली बॅटिंग केली जाते. प्रथमेशच्या माध्यमातून 6 चेंडू फेस करत असताना 14 धावा. कपिल 3 चेंडूचा खेळ त्याने
फेस केला, त्याच्यामध्ये 4 धावा त्याने बनवल्यात आणि संघाची टोटल आता 19-44 धावेचे टार्गेट आहे. बॉल तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद ज्याने चांगली बॅटिंग केली होती. पहिलाच बॉल जबरदस्त कलात्मक क्लासिक लो फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल लेनचा यॉर्कर झाला आणि विकेट क्रमांक 4-3. तिसरा झटका, खेळाडू आउट. थँक्यू सो मच. सन्माननीय आदरणीय नंदूजी बांगारा साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष अधिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. काय जबरदस्त बॉल इथे पाहायला मिळतोय. बॉल सोडला आणि त्याच्यानंतर यष्टांचा वेध घेतला बॉलने आणि विकेट क्रमांक 3. ऍक्शन रिप्ले पहा. यष्टी उद्ध्वस्त केली आहे. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. पहिलाच बॉल हर्षद ची जबरदस्त गोलंदाजी बघू शकतात आणि जो ही मॅच बदलवू शकला असता आय थिंक प्रथमेशला बाद केलंय. एक चांगला बॉल तोही आपल्याला इथे बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी इथे केली जाते. हर्षदने चांगलं कमबॅक केलंय. जरूर फलकावरती धावा कमी जोडल्यात परंतु ती गोलंदाजी असताना खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये तो इथे केला जातोय. स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान सासने संघाच्या वतीनं LG ग्रुप साजई संघ बॅटिंग करतोय. बॅटिंग करत असताना स्ट्रगल मध्ये आहेत. 3 विकेट लॉस झालेत. कपिल जे आहेत, राहुल दुसऱ्या बाजूने बॅटिंग करावे लागेल. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. पुन्हा एकदा बॉल तयार आणि बाबाटनं बॅटची एच होती. बॉल व्ही अँड विकेट निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझनला नो स्टॉप. बॉल सीमा पार चौकात 4. नंदकुमारजी बांगार साहेबांचा विशेष सन्मान इथे तो आपण कंप्लीट करतोय. तर या नंदकुमारजी आपण पुढे यायचंय. आपला हा विशेष सन्मान तिथे केला जाईल. तर हा सत्कार करण्यासाठी पावशिकात आमंत्रित करतोय राजारामजी आगिवले सरांच्या शुभस्थानी. पावशिकात हा विशेष सन्मान तो इथे केला जाईल. शिवसेना शाखा प्रमुख शिरवली सन्माननीय आदरणीय राजारामजी आगिवले यांच्या शुभस्थाने हा विशेष सन्मान इथे केला जातो. या नंदकुमारजी बांगार साहेबांचा हा सत्कार आणि स्वागत तो इथे आपण कंप्लीट करतोय. सन्माननीय आदरणीय रवींद्रजी शिरोसे साहेबांचा देखील विशेष सन्मान या मंचावरून आपण कंप्लीट करतोय. तर या साहेब आपण पुढे यायचंय. रुबेशजी आगिवले यांच्या शुभस्थानी पावशिकात हा सन्मान इथे केला जाईल. गॅपमधून बॉल काढलाय आणि निघून जाईल सरळ सीमा पार. 1 बॉक्स ओव्हर दी रोप 4 चौकार. सन्माननीय आदरणीय संदीपजी पस्टे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या मंचावरून आपण कंप्लीट करतोय. पेशाने इंजिनियर आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान सन्माननीय आदरणीय राजारामजी आगिवले साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण कंप्लीट करतोय. शिवसेना शाखा प्रमुख शिरवली गावाची गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे कंप्लीट करतोय. हा विशेष सन्मान आपल्याला टीव्ही स्क्रीन मध्ये बघायला मिळतोय. सन्माननीय आदरणीय सरपंच साहेब जगनजी घागत साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्याचा देखील शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. आम्ही शिरवलीकर चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने वळतोय तिथे धावफलक फलकावरती बघू शकतायत 32 आकडावरती आणि षटक क्रमांक 3 कंप्लीट झालं. आता इकडे 12 चेंडू आणि 12 धावेची गरज राहिली आहे. इथे डॉट बॉल किंवा विकेट हे एकमेव वेपन मैदानाच्या आतमध्ये यूज करावा लागेल.
आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला हा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. पहिलाच बॉल कमी गतीचा होता, परंतु पंचांच्या माध्यमातून सिग्नल पोहोचवला गेलाय व्हाईटचा. व्हाईट बॉल येतोय. 12 चेंडू 11 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. आणि इथे या ओव्हर मध्ये जर पाहिले तर विकेट किंवा डॉट बॉल आले तर मॅच बनू शकते, कारण चेंडू जास्त राहिले, धावा तिकडे कमी आहेत. राहुल समोरच्या बाजूने गॅप मधून काढायचा होता बॉल, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, बॉलला फील्ड करतात आणि त्याच्यानंतर बॉलची रिटर्न पैकी एक सिंगल धाव फलकावरती, ती वेगाने कंप्लीट. आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल 34 वरती 3. 11 बॉल नीड टू विन 10 रन. इथे 11 चेंडू आणि 10 धावेची गरज राहिली आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत, परंतु इकडे LG ग्रुप साजय संघ थोडासा स्ट्रॉंग आहे या मॅच मध्ये. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा उडवायचा होता, मिस्टामिक स्ट्रोक आहे, कॅच कंप्लीट. या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल परावर्तित, विकेट, खेळाडू बाद. आपण थँक्यू सो मच. या स्पर्धेसाठी पावशिकतेत आर्थिक मदत ज्या गोड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून जोडली गेली आहे, सन्माननीय दत्तात्रयजी माडसे, सुनीलजी वालिंबे, नंदूजी माडसे, लालचंद्र वांगे, जगन्नाथ दळवी, प्रवीणजी दळवी साहेब, हार्दिकजी घाटिया साहेब, गौरवजी पटेल, त्याच्यानंतर सौरभ भोईरजी, त्याच्यानंतर सचिनजी भोईर, अनिकेतजी गोरड, खंडूजी शेठ सासे, रुपेशजी आगिवले साहेब, चंद्रकांतजी आगिवले साहेब, किरणजी गोरड साहेब, किशोरजी गायकवाड, सोमनाथजी आगिवले, संतोषजी चौधरी, संदीपजी पस्ते आणि रवींद्रजी शिरसे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक मदत जोडली गेली. आम्ही शिरवलेकर चषकाच्या वतीनं आणि तमाम शिरवलेकर ग्रामस्थांच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. विकेट आली आहे, क्रुशियल मुवमेंटला विकेट क्रमांक 4 आपण बघू शकता. 34 धावा जोडल्या गेल्यात. लो स्कोरिंग मॅच आणि हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ही बॉल चांगल्या पद्धतीने निघून गेलाय. अंपायर सिग्नल, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली जाते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या मॅच मध्ये कमलेश आपलं वर्चस्व गाजवतोय. रोहित आणि राहुल एकाच राशीचे 2 खेळाडू आहेत. राहुल जास्त बॉल खेळलाय. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक, बॉल हवेत, कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न, चूक झाली आहे आणि या चुकीचं भुगतान तुम्हाला डेफिनेटली करावं लागेल. एक नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये इंटर झाला तर स्ट्रायकिंग एंडकडे आला असता, परंतु ही चूक झाली आहे. 35 धावा जोडल्या गेल्यात. नीट बोर्ड जर पाहिलं तर 9 धावेची गरज, 8 चेंडू. माजी सरपंच नारिवली आणि TDC कर्मचारी सन्माननीय आदरणीय दिनेशजी बांगर साहेब इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या षटकाराने केलं जाईल. बॉल सीमा पार, जबरदस्त क्वालिटी, संघर्षाचा शंकनाद करणारा हा दमदार हिट, सिक्सर. फटका राहुलच्या बॅटमधून आला आणि त्याचमुळे या मॅचच्या क्रुशियल मोमेंटला गरज होती या फटक्याची आणि तो सिक्सर आलाय. आता इकडे 3 धावेची गरज राहिली या मॅच मध्ये. 44 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि काय फटका एंड मुवमेंटला इथे ठोकलाय. 41 धावा फलकावरती बघू शकतात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. 7 चेंडू 3 धावेची गरज या मॅच मध्ये. मॅच इथे आपल्या अंदाजामध्ये राहुल फिनिश करतील की ते एक डॉट बॉल आला तर मॅच बनू शकते आणि त्यासाठी प्रयत्न इथे केले जातील. तयार, पुन्हा एकदा दबाव, स्पेशर, या सर्व काही गोष्टी आपण बघू शकतात. 3 तिऱ्या असणारा हा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बॉल स्टॉप झालाय आणि तिथे निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. फाईन लेगच्या क्षेत्रामधून बॉल सीमा पार, 4 विजयी चौकार.